नमस्कार, मी सेजल। आजपर्यंत आपण नेटफ्लिक्स किंवा इतर OTT प्लॅटफॉर्मसाठी पैसे देऊन प्लॅन घेतले असतील, पण आता अनेकांच्या मनात एक प्रश्न आलाय, व्हॉट्सअप सुद्धा पेड होणार का? तर चला सविस्तर आणि स्पष्ट समजून घेऊयात। व्हॉट्सअप पूर्णपणे पेड होणार आहे का? तर अजिबात नाही। सामान्य युजर्ससाठी व्हॉट्सअप पूर्वीसारखंच फ्री राहणार आहे। रोजचं मेसेजिंग असेल किंवा मग व्हॉइस कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, स्टेटस, ग्रुप चॅट यामध्ये कुठलाच बदल नसणार आहे। मग पैसे नेमके कशासाठी द्यावे लागणार आहे? तर मेटा प्लॅटफॉर्म्स काही ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल फीचर्ससाठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे। हे फीचर्स मुख्यतः बिझनेस आणि प्रोफेशनल युजर्ससाठी असणार आहे। या प्रीमियम प्लॅनमध्ये नेमकं काय काय असेल तर बिझनेससाठी कस्टम व्हॉट्सअप लिंक, एकाच अकाउंटचा सविस्तर अधिक डिव्हाइसवरती वापर, मोठ्या साईजच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा, जास्त क्लाउड स्टोरेज, अधिक चॅट पिन करण्याचा पर्याय, मेसेज शेड्यूलिंग अर्थातच ठराविक वेळेला मेसेज पाठवण्याची सुविधा, हे सर्व काही यामध्ये मिळणार आहे। सध्या काही युजर्ससाठी वेटलिस्ट सुरू आहे। सुरुवातीला ट्रायल मिळू शकते, पुढे सबस्क्रिप्शन फी लागू शकते आणि थोडक्यात काय तर सामान्य वापरासाठी व्हॉट्सअप हे फ्रीच असेल, पण बिझनेस किंवा ॲडव्हान्स फीचर्स जर वापरायचे असतील तर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात। म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नाहीये। ही सुविधा मुख्यतः प्रोफेशनल वापरासाठी आहे।